कुणीतरी मला म्हणालं की आमचं अनुसरणच घडत नाही, अनेक वेळा त्यांनी सांगितलं मला. मग त्यांनी त्यांच्या घरच्यांची जी काही अडचण आहे ती सांगितली की त्या घरच्यांमुळे माझं अनुसरण घडत नाहीये. मग मी त्यांना एकदा म्हटलं की तुमच्या अनुसरणात तुमचे घरचे अडचणदायक ठरतायत की तुम्ही स्वतःच अडचण आहात? ते म्हणजे म्हटलं हा अडथळा तुमच्या घरच्यांकडनं आहे की तुम्ही हा अडथळा स्वतः जोडलेला आहे. आता ते सुद्धा थोडे अभ्यासक होते, त्यांनी या गोष्टीचा विचार केला आणि मग ते म्हणाले की हो, हा अडथळा मी जोडलेला आहे. म्हटलं याच्यात घरच्यांचा कुठलाही दोष नाही. आपल्या विधी कार्यासाठी अडथळे येत असतील तर घरच्यांना अजिबात दोष देऊ नका. हे अडथळे तुम्ही स्वतः, मी स्वतः जोडलेले आहेत. अनेकांच्या विधीमध्ये मी स्वतः अडथळा ठरलो म्हणून तो अडथळा आज माझ्या समोर येतो. हे अडथळे कुणी दुसऱ्यांनी जोडलेले नाहीयेत. म्हणून त्या प्रसवामागच्या, त्या अविधी मागचा जो काही पूर्व इतिहास आहे तिथपर्यंत तुम्हाला जर का पोहोचता आलं तर मुळासकट तुमचा तो दोष नासू शकतो, तो क्षाळन होऊ शकतो आणि तो पूर्ण जर का दोष नासला तर तो दोष परत उभा पुढे ठाकणार नाही. म्हणजे आपल्याला थोडंसं प्रत्येक गोष्टीच्या मागचं सिंहावलोकन करता आलं पाहिजे.